केंद्र सरकारनं सर्वांसाठी घरं ही महत्त्वाकांक्षी योजना जून 2015 मध्ये जाहीर केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं डिसेंबर 2015 मध्ये या योजनेचा शासन निर्णय जाहीर केला होता. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 51 शहरांची निवड करण्यात आली. त्यामध्ये इचलकरंजी शहराचा समावेश होता. इचलकरंजी नगरपालिकेनं त्याचप्रमाणे 2016 साली घरांसाठी अर्ज वितरित केले. इचलकरंजी शहरात भाड्यानं राहत असलेल्या कामगार वर्गानं सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज भरून ते नगरपालिकेत दिले. इचलकरंजी नगरपालिकेनं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घटक क्रमांक 3 भागीदारी तत्वावर परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी शासनाच्या मालकीच्या शहापूर इथल्या गट क्रमांक 468 मधील जागेचा 23 जून 2017 रोजी ठराव केला आणि तो ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला. पण त्यानंतर पुढं काहीच झालं नाही. संघटनेच्या वतीनं वेळोवेळी महाराष्ट्र सरकार, जिल्हाधिकारी आणि नगरपालिका इथं पाठपुरावा केला. मोर्चे, निदर्शनं यासारखी आंदोलनं केली, परंतु निष्क्रिय सरकारनं आणि प्रशासनानं याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळं अर्ज केलेल्या बेघरांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. इचलकरंजी नगरपालिका ही महानगरपालिका झाली. या महानगरपालिकेनंही जिल्हाधिकाऱ्यांकडे घरांसाठी पत्रव्यवहार केला, परंतु केंद्रातील सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनंही याकडे दुर्लक्ष केलं आणि आता प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक 2 जाहीर केलाय. यासाठी अर्जही मागवलेत, पण आवास योजनेसाठी पूर्वी दिलेल्या अर्जांचं काय करणार याचा खुलासा केला जात नाही. आता तर गट नंबर 468 या जागेवर कुंपण घातलेलं असून ती जागा विकासकाला करारानं दिली असल्याचं समजतंय. इचलकरंजी शहरात जागाच नसताना प्रधानमंत्री आवास योजना 2 ही योजना कशासाठी जाहीर केली असा सवाल उपस्थित केला जातोय. प्रधानमंत्री आवास योजना 1 ची अंमलबजावणी न करता आवास योजना 2 ही जाहीर करणाऱ्या सरकारचा आयटक संघटनेनं जाहीर निषेध केलाय. खोटी आश्वासनं न देता पूर्वी जाहीर केलेल्या योजनांची अगोदर अंमलबजावणी करा, मगच दुसऱ्या योजना जाहीर करा असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलाय. यावेळी कॉम्रेड हनुमंत लोहार, कॉम्रेड विष्णू चव्हाण, दादासो जगदाळे, कॉम्रेड मीना भोरे, समीर दानवाड, कॉम्रेड वर्षा जाधव आदी उपस्थित होते.